सदाशिवपेठ पुण्यातला मध्यवर्ती आणि नेहमीच गजबजलेला परिसर. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या राज्याच्या विविध जिल्ह्यांतून येणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी सदाशिवपेठ हे एक मोठं हब आहे. इथं शेकडो अभ्यासिका आहेत. स्पर्धा परीक्षेची पंढरी अशी ही सदाशिवपेठची ओळख सांगितली जाते. हीच सदाशिवपेठ शनिवारी संध्याकाळी झालेल्या एका भीषण अपघातानं हादरली. पेठेतल्या भावे हायस्कूलजवळ 12 जणांना एका कारनं उडवल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली. यामध्ये MPSCची तयारी करणाऱ्या 9 जणांचा समावेश असल्याची माहिती देण्यात येते. चहा पीत एकमेकांशी गप्पा मारत असताना अचानक आलेल्या कारनं त्यांना धडक दिली. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कार चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्यामुळं हा भीषण अपघात झाला. या अपघातात आत्तापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, पण कारची धडक इतकी जोरात होती की त्यामुळं अनेक विद्यार्थी गंभीररित्या जखमी झालेत. त्यांच्यावर रुग्णालयांमध्ये उपचार केले जात आहेत. पण रविवारीच त्यातल्या काही विद्यार्थ्यांचा MPSCचा पेपर असल्यामुळं त्यांचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या अपघाताची दखल घेऊन जखमी विद्यार्थ्यांना सगळी मदत करण्याचं आश्वासन दिलंय. तर पोलिसांनी कार चालक आणि त्याच्यासोबत असलेल्या सहप्रवाशाला ताब्यात घेतलंय. या अपघाताचं CCTV फुटेजही व्हायरल होत असून विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियाही आता समोर आल्यात. शनिवारी संध्याकाळी पुण्यातल्या सदाशिव पेठेत नक्की काय घडलं, हा अपघात नेमका कसा झाला, त्याबाबत प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांनी काय सांगितलंय त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. पुण्यातला सदाशिवपेठ परिसर म्हणजे मोठ्या गर्दीचा आणि अरुंद गल्ल्यांचा. इथल्या छोट्या छोट्या रस्त्यांवरून वाहनांची सतत ये जा होत असते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अनेक क्लासेस, अभ्यासिका या भागात असल्यामुळं इथं नेहमीच विद्यार्थी मोठ्या संख्येनं असतात. शनिवारी संध्याकाळी 5:30 पावणे 6च्या सुमारास भावे हायस्कूलजवळ MPSCची तयारी करणारे काही विद्यार्थी इथल्या श्री नाथसाई अमृततुल्य या चहाच्या टपरीवर चहा घेत होते. चहा पीत ते रस्त्याच्या कडेला एकमेकांशी गप्पा मारत उभे होते. याच दरम्यान MH13 EP0354 नंबरची ह्युंडाई ऑरॉक टुरिस्ट गाडी तिथं आली. ही गाडी टर्न घेतल्यानंतर डाव्या बाजूने जाण्याऐवजी जोरात पुढे आली आणि विरुद्ध दिशेला चहा पीत असलेल्या या विद्यार्थ्यांना वेगानं जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरात होती की काही काळाच्या आतच विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाले. या अपघाताचं CCTV फुटेजही आता समोर आलंय. या अपघातात एकूण 12 जण जखमी झाले असून त्यांच्यावर संचेती आणि मोडक हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. यात 3 जण गंभीररित्या जखमी झाले असून 9 जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती देण्यात येते. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार या अपघातात 57 वर्षीय किशोर भापकर यांच्यासह 45 वर्षीय अमित गांधी आणि समीर भालकीकर जखमी झालेत. तर इतर 9 जण हे MPSCचे विद्यार्थी असून यामध्ये 2 ते 3 मुलींचाही समावेश आहे. या अपघातानंतर लगेचच तिथे लोकांची मोठी गर्दी गोळा झाली. सगळेजण विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या दिशेनं धावले. संतापलेल्या स्थानिकांनी कॅब ड्रायव्हरला बाहेर काढून त्याला चांगला चोप दिला. तसंच त्याला पेरूगेट पोलिसांच्या स्वाधीन सुद्धा करण्यात आलं. त्याची गाडीही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली. अपघातावेळी एक प्रवासीही गाडीतून प्रवास करत होता. त्यालाही लोकांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं. या दुर्घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपींना ताब्यात घेत तपास सुरू केला. कॅब चालकाचं नाव जयराम शिवाजी मुळे असून तो बिब्वेवाडी परिसरातील समर्थनगर कॉलनी इथं राहणारा असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार चालक जयराम मुळे आणि त्याच्यासोबतचा प्रवासी राहुल गोसावी हे दोघंही अपघाताच्या वेळी दारू प्यायले होते. जयरामचा ॲक्सेलरेटरवरचा ताबा सुटल्यामुळं या गाडीनं 12 जणांना उडवलं. 27 वर्षीय चालक जयराम मुळे, प्रवासी राहुल गोसावी आणि गाडीचा मालक दिगंबर यादव अशा तिघांनाही ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्यावर कठोरातील कठोर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. ड्रंक अँड ड्राईव्हच्या कलमांतर्गतही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती विश्रामबाग पोलिसांकडून देण्यात आली आहे. जयराम विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 125A, 125B, 281 अंतर्गत आणि मोटार व्हेकल ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या गाडीचं पासिंग हे सोलापूर RTOतून झाल्याचं सांगण्यात येत आहे. या अपघाताबद्दल काही प्रत्यक्षदर्शींनीही माध्यमांना माहिती दिली आहे. चालक जयराम मुळे हा गाडी घेऊन टर्न घेत होता तेव्हा गाडीचा वेग कमी होता, पण टर्न घेताना तो दारू प्यायला असल्यामुळं ब्रेक दाबायचं सोडून त्यानं ॲक्सेलरेटरवर पाय दिला. त्यामुळं गाडीचा वेग अचानक वाढला आणि ताबा सुटून ही गाडी थेट विद्यार्थ्यांच्या अंगावर गेली. जयरामला गाडीतून बाहेर काढण्यात आलं तेव्हा त्याला धड उभंही राहता येत नव्हतं अशी माहिती प्रत्यक्षदर्शींकडून देण्यात आली आहे. या अपघातानंतर स्थानिक आमदार हेमंत रासने ही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीनं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क करून या अपघाताची माहिती दिली। या 9 विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी हे रविवारी MPSC गट क ची संयुक्त पूर्व परीक्षा देणार होते, पण त्याच्या आदल्या दिवशीच त्यांचा अपघात झाल्यामुळे त्यांच्या परीक्षेचं काय होणार, त्यांचं नुकसान होणार का, असे प्रश्न आता या विद्यार्थ्यांसमोर उभे राहिलेत। याबाबतच रासने यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून या विद्यार्थ्यांची परीक्षा काही दिवसांनी घेण्याची विनंती त्यांना केली आहे। तसंच जखमी विद्यार्थ्यांच्या उपचारासाठी मदत करण्याची ही मागणी रासनेंकडून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या सर्व विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार करण्याचे आदेश दिलेत। तसंच त्यांच्या उपचारांचा खर्चही सरकारकडून केला जाणार आहे। या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत काही वेगळा मार्ग निघू शकतो का, यावर विचार केला जाणार असून विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलंय। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर युवा सेनेच्या नेत्या शर्मिला येवले यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जखमी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला। हॉस्पिटलमध्ये आपण डॉक्टरांशी बोलणार असून जी मदत लागेल ती केली जाईल, तुम्ही कोणतीही काळजी करू नका, तुमच्या परीक्षेच्या बाबत आपण व्यवस्था करू, असं आश्वासनही एकनाथ शिंदेंकडून या विद्यार्थ्यांना देण्यात आलंय। या अपघातानंतर गंभीररित्या जखमी झालेल्या प्रशांत बनगर या विद्यार्थ्यानेही माध्यमांना माहिती दिली आहे। प्रशांतच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याचा पाय फ्रॅक्चर झालाय। प्रशांत मूळचा सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातला आहे। शेती करणाऱ्या आईवडिलांना मोठा अधिकारी होऊन सुखात ठेवायचं असं त्याचं स्वप्न होतं। लातूरच्या कृषी महाविद्यालयातून BSc ॲग्री पूर्ण केल्यानंतर तो पुण्यात येऊन MPSCची तयारी करत होता। गेल्या 2 वर्षांपासून तो दिवसातून 12-12 तास अभ्यास करत होता, पण पूर्व परीक्षेच्या आधीच त्याचा अपघात झाला। रविवारी राज्यसेवेची पूर्व परीक्षा होणार होती, त्यामुळे हॉल तिकीटची प्रिंट काढण्यासाठी मी लायब्ररीतून बाहेर आलो होतो। प्रिंट काढून झाल्यावर चहा घेऊन पुन्हा अभ्यासाला बसायचं होतं, त्यामुळे मी चहाच्या टपरीवर गेलो। चहा घेत असतानाच भरधाव कारनं उडवलं आणि सर्वच हरवून बसलो, अशी खंत प्रशांतनं व्यक्त केली आहे। परीक्षेला जाण्याऐवजी मी हॉस्पिटलमध्ये अडकून पडलोय, आता माझी परीक्षा हुकणार याचं आपल्याला जास्त दुःख असल्याचं प्रशांतनं सांगितलं। दरम्यान दारू पिऊन गाडी चालवणारा कॅब चालक जयराम मुळेसह गाडीचा मालक आणि सहप्रवाशाची पोलिसांकडून कसून चौकशी केली जाते। त्यांच्यावर कठोर गुन्हा दाखल करण्याची कारवाईही केली जाते। आता या तिघांना कोणती शिक्षा होणार, पूर्व परीक्षा देण्याआधी अपघात झालेल्या MPSCच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत सरकार आणि राज्यसेवा आयोग कोणता निर्णय घेणार, या अपघातामुळे त्यांचं वर्ष वाया जाणार की त्यांना दिलासा मिळणार, हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं, याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।